नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आपण समाज सुधारकची रॅपिड रिव्हिजन बघतोय. आजचे जे समाज सुधारक आहे ते म्हणजे काय? लोकहितवादी. यांच्यावर क्वेश्चन विचारला गेला होता आयोगाने. ह्या नावावरच क्वेश्चन होता का लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर प्रश्नाचं उत्तर होतं गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. जन्म कधीचा होता? 1823 आणि मृत्यू 1892. यांच्याविषयीच्या डिटेल माहिती आपण बघणार आहे. आलेले PYQ सर्व सांगणार आहे मी तुम्हाला. कोणते कोणते PYQ विचारले गेलेले, याच्यावर येणारा भविष्यात किंवा मागचा सर्व क्वेश्चन आपण कव्हर करू. ठीक आहे. लोकहितवादी खूप इम्पॉर्टंट समाज सुधारक आहे आणि आपण महत्वाचे समाज सुधारक घेतोय जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे. ओके. रॅपिड रिव्हिजन आपण फास्ट फास्ट महत्वाच्या फॅक्ट घेणार बरं का. पूर्ण डिटेल त्यांच्या मागची स्टोरी सांगण्याचा प्रयत्न नाही. त्या स्टोरीसाठी आपण सर्व डिटेलमध्ये जे आहे ही आपली समाज सुधारकची बॅच आहे. फक्त 99 रुपयात आहे. जयश्री मॅमने पूर्ण 40 समाज सुधारक डिटेलमध्ये घेतलेले, एकदम डिटेलमध्ये सांगितले काय काय काम आपण काय करू. परीक्षेच्या दृष्टीने युट्यूबवर तुम्हाला रिव्हिजनसाठी महत्त्वाच्या गोष्टी त्या सर्व घेणार. ओके. डिटेलमध्ये पाहिजे असेल तर 99 रुपयाची बॅच तुम्ही घेऊ शकता. आपल्या स्वाध्याय अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे. काय अडचण आली तर ह्या नंबरवर कॉल करा तुम्ही. 95 55 22 15 84. स्टार्ट करू बघा. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी त्यांनाच म्हटलं जायचं. 1823 1892. पूर्ण नाव मी ऑलरेडी सांगितलं. जन्म कधीचा आहे? 1823चा. कुठे झाला होता? पुणे या ठिकाणी. कुठे झाला होता? पुणे ह्या ठिकाणी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे बरं का हे. खूप इम्पॉर्टंट. आता त्यांचं मूळचं जे आडनाव होतं ते सिद्धय होतं. मूळचं आडनाव काय होतं? सिद्धय होतं. नंतर देशमुख झालेलं आहे. ठीक आहे. अवगत भाषा बघा, इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती आणि हिंदी ह्या भाषा त्यांना अवगत होत्या. कारकीर्द बघा, शिक्षण पुणे या ठिकाणी केलं. नाशिकमध्ये सरकारी कारकून म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. ठीक आहे. सरकारी कारकून म्हणून काम केलं होतं. 1851ला वाई येथे त्यांनी न्यायाधीश म्हणून न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेले. 1851ला ते न्यायाधीश झाले होते. कोणत्या ठिकाणी? वाई या ठिकाणी. बघा पुढे बघा. 1855 पुणे येथे सहाय्यक न्यायाधीश झाले. 1857ला सत्यनिष्ठ शासकीय सेवक म्हणून प्रसिद्ध झाले. 1866 निवृत्त झाले होते ते. ठीक आहे, ह्या पदावरून. 1882 ऑन्टॉलॉज मासिकात लेख प्रसिद्ध केला. 1883 लोकहितवादी टोपण नावाने ज्ञानोदय मध्ये लेख प्रसिद्ध झाला. कोणत्या वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध झाला जर असा विचारला गेला तर ज्ञानोदय ह्या वृत्तपत्रात लोकहितवादी नावाने लेख प्रसिद्ध झाला होता. ही इम्पॉर्टंट फॅक्ट आहे आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने. ठीक आहे. याच्यावर काय क्वेश्चन विचारलेले नाही ह्या फॅक्ट्सवर. ज्या फॅक्ट्सवर क्वेश्चन विचारले ते तुम्हाला सांगतो बघा. क्वेश्चन कशावर विचारलेले? आता बघा, समाज जागृती वगैरे हे तर कॉमन असतं प्रत्येक समाज सुधारकाचं. याच्यावर क्वेश्चन विचारलेले. 1848 ते 1850 भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून सगळ्यात इम्पॉर्टंट लेखन केले होते. त्याला शतपत्रे असे म्हणतात. ही शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली असा क्वेश्चन विचारला तर प्रभाकर हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे. प्रभाकर कोणाचं होतं? तर भाऊ महाजनांचं होतं. ठीक आहे, असं म्हणतात. आणि शतपत्रे किती? 108 पत्रांची मालिका होती. हे VIP आपल्यासाठी. ठीक आहे. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्व होतं ते पण सांगतो. 3 फॅक्ट तुम्हाला सांगितलं, हे लक्षातच ठेवायचं आहे. पुढे जाऊ. पुढचं बघा. शतपत्रे ऑलरेडी सांगितलं. इंदू प्रकाश आणि अहमदनगरच्या वृत्त वैभव यातील 195 पत्रांचा लोकहितवादीकृत निबंध संग्रह पण प्रसिद्ध झाला होता. ओके. पुढे बघा. 1882 लोकहितवादी मासिक आणि त्रैमासिक सुरू केलं. कधी केलं होतं? 1883 मध्ये. लोकहितवादी नावच त्यांचं होतं. गोपाळ हरी देशमुख त्रैमासिक होतं. आता याच्यावर आयोगाने गट क 2025 ला क्वेश्चन विचारला होता. गट क 2025 चा पेपर बघा. त्यांनी ज्ञान म्हणजे असं दिलं होतं, खालील विधानांवरून समाज सुधारक ओळखा. त्यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र सुरू केलं. त्यांना गायनाची आवड होती. अशा पद्धतीने क्वेश्चन विचारलेला होता. आणि ते समाज सुधारक आपल्याला ओळखायचे होते. तुम्हाला एवढं जरी माहित असं ज्ञानप्रकाश हे कोणाशी संबंधित आहे? हे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखशी संबंधित आहे, तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचले असते. ओके. हिंदू प्रकाश लोकहितवादी हे वृत्तपत्रे त्यांनी सुरू केलेली होती. महत्वाचं फॅक्ट ज्ञानप्रकाश लक्षात ठेवा. आयोगाने क्वेश्चन विचारलेला याच्यावर. अनेक सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक विषयांवर लेखन केले त्यांनी. आणि लोकहितवादींचे लेख हे मराठीत आणि इंग्रजीत प्रसिद्ध असायचे. ओके. तुम्ही गटकाचा पेपर चेक करू शकता, याच्यावर क्वेश्चन आले. पुढे बघा. आता याच्यावर ग्रंथांवर कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले ते पण मी तुम्हाला VIP सांगेल का ज्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेले. बघा, हिंदुस्थानचा इतिहास वर आधारित 1878 हिस्ट्री ऑफ ब्रिटिश अँड पॉप्युलर इंडिया. उदयपूरचा इतिहास, उदयपूरच्या राजपुत्राचा इतिहास त्यांनी त्या पुस्तकामध्ये वर्णन केलेलं होतं. पुढचे इतर ग्रंथ संपदामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गोष्टी राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेला आहे, कंबाईनला क्वेश्चन विचारलेला आहे. कशावर? लक्ष्मी ज्ञान ह्या ग्रंथावर विचारलेला आहे. आणि जातीभेद ह्या 2 ग्रंथांवर आयोगाने 2-2 वेळा क्वेश्चन विचारलेले. तुम्हाला हे पाठच करायचंय. लक्ष्मी ज्ञान आणि जातीभेद कोणाशी संबंधित आहे? लोकहितवादींशी संबंधित आहे. बाकीचे पण ग्रंथ बघून घेऊया. बघा, हिंदुस्थानचं दारिद्र्य येण्याची कारणे याच्यावर त्यांनी लेख लिहिला होता. परिहार व व्यापारविषयी विचार.
ठीक आहे. ग्रामरचना, पानिपतची लढाई, गुजरात देशाचा इतिहास, जातीभेद ऑलरेडी सांगितलं, लंकेचा इतिहास, पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती, गीता तत्व, भारतखंड पर्व, भिक्षुक, ऐतिहासिक गोष्टी, कलियुग इत्यादी अनेक गोष्टींवर त्यांनी ग्रंथलेखन केलेले. पण तुम्हाला VIMP काय तुमच्यासाठी लक्ष्मीज्ञान आणि जातीभेद. ठीक आहे. याच्यावर आयोगाने क्वेश्चन 2दा विचारलेले, त्याच्यामुळे तुम्हाला हे महत्वाचं ठरतं येईल. पुढे जाऊ बघा. अन्य योगदान बघा. थिओसॉफिकल सोसायटी व प्रार्थना समाज यांच्याशी त्यांचे काही काळ संबंध होता. अंध व पांगळे महारोग्यांना मदत केली आणि औषधोपचार केले. याच्यावर क्वेश्चन विचारलेला आयोगाने. हा पण VIMP. तो क्वेश्चन काय मी पुढे सांगेल तुम्हाला. ठीक आहे. मी प्रश्न पण घेतलेला आहे. पुढे बघा. आर्य समाजाचे अध्यक्ष, स्त्रियांवरील अन्याय, बालविवाह, सती प्रथा, हुंडा पद्धत, पडदा पद्धत यांचा विरोध, बाल विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांचं काम कशाशी संबंधित होतं त्याच्यावर ही ओळ महत्वाची. स्त्रियांवरील अन्यायावर काम केलं होतं, सतीप्रथे बंद व्हावा याच्यासाठी काम केलं होतं, बालविवाह बंद व्हावा, हुंडा पद्धत बंद व्हावी, पडदा पद्धत याला विरोध केलेला होता त्यांनी. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींना बाल विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला होता. ज्या लहानपणी ज्या मुली विधवा व्हायच्या त्यांच्यासाठी बालविधवा याच्यासाठी त्यांनी पुरस्कार केला आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा आग्रह म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी पण काम केलेलं होतं. हे कशाविषयीचं माहिती, कोणाविषयीची माहिती, लोकहितवादी यांच्याविषयी. बघा आता PYQ काय विचारलेले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. क्वेश्चन विचारला होता, लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना, महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकांनी सुरू केली. उत्तर होतं लोकहितवादी. काय, लोकहितवादी उत्तर होतं. पुढचा क्वेश्चन विचारला होता, पुढील विधानात कोणाचे वर्णन केलेले आहे. हे काय घेतलेले, ऑलरेडी आधीचे क्वेश्चन मी कव्हर केले, हे थोडेसे वेगळे क्वेश्चन होते, ते तुम्हाला सांगतोय म्हणून हे घेतलेले एक्स्ट्रा. सरकारच्या न्यायालयीन सेवित कर्मचारी होते, ही त्यांच्याविषयी महत्वाची फॅक्ट आहे. पुढचं फॅक्ट होते, ब्रिटिश शासनातील दोषांबद्दल अतिशय परखडपणे ते बोलत असत. ठीक आहे. त्यांनी ब्रिटिशांना या शब्दात ताकीद दिलेली होती की जर, कोणत्या शब्दात ताकीद दिली होती, जर तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध एखादा कायदा आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते एक होऊन तुम्हाला परत जाण्यास सांगू. आणि त्यांना राव बहादूर ही पण पदवी भेटलेली होती. जस्टिस ऑफ पीस ही पण पदवी त्यांना भेटलेली होती. हे लोकहितवादी विषयीच्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगितल्या. व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्हाला नक्की काय करायचं, कमेंट करायची, लाईक करायचे, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्वाच्या गोष्टी सर्व समाज सुधारक आपण कव्हर करणार आहे लेक्चर. ओके. फुल जर बॅच हवी असेल तर आपल्या स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवर आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.